मित्रांनो बघा हे व्हीआयपी आलेले आहेत. सामान्य माणसाने जायचं कुठं? सामान्य माणूस सगळं. नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो मी लालबागला आलोय. चिंचपोकळीचा राजा चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला. हे बघू शकता मित्रांनो, इथं खूप लाईन लागलेली आहे. माझ्या इकडे चिंतामणी गणपतीचा पंडाल लागलेला आहे. इकडे आतमध्ये चिंतामणी गणपती आहे आणि इकडे पुढे आहे ना लाईन लागलेली आहे. इकडे पुढे जायचं, इकडे पुढे खूप लाईन लागलेली आहे. इथून ते एवढी लाईन लागलेली आहे. सगळे लाईन लागलेली आहे चिंतामणी गणपतीतून. हाय हे बघा, हे मराठा मोर्चावाले पण इथे दर्शनाला आलेले आहेत. इथे हे बघू शकता इथे. आणि या समोर आहे ना, समोर पंडाल लागलेला आहे चिंतामणी गणपतीचा. त्या तिकडल्या साईडला बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि हे लाईन लागलेली आहे खूप. मित्रांनो लालबागच्या चिंतामणी गणपतीचे दर्शन झाले माझे. दुसऱ्या गणपतीच्या इकडे जातो आणि तिकडे पण गणपतीचं डेकोरेशन आणि कशा प्रकारची व्यवस्था केली आहे हे मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो इथे आहे चिंतामणी गणपतीचं प्रवेशद्वार. हे बघू शकता मित्रांनो. आणि याच्या पुढच्या साईडला याच्या लालबागच्या गणपतीच्या दर्शनाची लाईन आहे. इकडल्या साईडला बघू शकता मित्रांनो, ते दर्शनासाठी झालेलं आहे. मित्रांनो लालबागचे आहे ना सगळे रस्ते बंद केलेले आहेत. जायला रस्ता नाही आहे. कुठून जायचं कुठून नाही. आता कुठला व्हीआयपी आहे ते काय माहिती. त्याच्यामुळे ना पब्लिकला जायला रस्ताच नाही आहे. सगळे रस्ते बंद करून टाकले. आम्ही शेवटी लोकांच्या घरातून गल्लीतून आलो. गल्लीच्या आतमध्ये आल्यानंतर पण माहित नाही की कुणाच्या घरात चाललो की कुठे बाहेर चाललोय. कसा तरी बाहेर निघालो तर बाहेरच्या रस्त्यावरून बोललो स्टेशनला जातो, तर पण स्टेशनला जायला पण रस्ता नाही. बघू आतला कुठला व्हीआयपी बोल द्या. कुठेच जाऊन देऊ राहिले. काय करायचं सांगा, सामान्य माणसाने जायचं कुठं? सामान्य माणूस सगळ्या सामान्य माणसं सगळ्या सुविधा सगळ्या व्हीआयपी माणसासाठी. व्हीआयपी तो काय माहिती. बऱ्याच वेळपासून इकडे तिकडे फिरत होतो. फिरता कुठं रस्ता भेटला नाही. एक छोटीशी गल्ली भेटली. त्या गल्लीतून कसं बाहेर आलो. असं वाटलं आता बाहेर जायला भेटणार. पण इथं आल्यानंतर पोलिसांनी थांबवलं. बोलतो कोणीतरी साहेब येणार आहेत. आता कोणी ते काय आले वाटते. तर दाखवतो तुम्हाला मित्रांनो. मित्रांनो यावर्षी आहे ना सगळ्या व्हीआयपी मुळे आहे ना पब्लिकला त्रास होत आहे. पहिल्या दिवशी तर 10 लाखाची गर्दी होती. मी पहिल्या दिवशी पण इथं आलेलो. 9 तास लाईन मध्ये लागलेलो. मी 9 तास लाईनीमध्ये होतो. 2-2 तासांनी बाथरूमला जायचं होतं. पण त्या दिवशी 9 तासापर्यंत मी बाथरूम रोखून ठेवलेली. सांगा एवढ्या गर्दीमध्ये. आणि एवढ्या प्रकार अशी व्यवस्था पहिले कधीच नव्हती. यावर्षीच काय कशामुळे अशी परिस्थिती होते काय माहिती. तर मित्रांनो तुम्ही जर माझा व्हिडिओ कुठून बघत असाल तर कमेंट करा आणि सांगा. आणि लालबागला येण्याच्या अगोदर आपला व्हिडिओ बघा आणि त्यानंतर लालबागला या. तर मित्रांनो बघा हे व्हीआयपी आलेले आहेत तिथं. यांच्यामुळे आहे ना सगळे रस्ते बंद केलेले आहेत. हे बघा मित्रांनो बघू शकता समोर आहे ना हे सगळे व्हीआयपीच्या गाड्या आहेत. व्हीआयपीच्या गाड्या एकामागे एक सगळं फॉर्च्युनर दिसतो. इथं थांबलेले आहेत. मराठा मोर्चाचे पण आपले बांधव आलेले आहेत तिथे बघू शकता. व्हीआयपी मुळे आहे ना गणेश गल्लीला जायचं होतं पण तिकडे जायला भेटून नाही. मॅडम बोलतो सरळ स्टेशनला जा. आता इथपर्यंत आलो. आता इथून का स्टेशनला जाऊ? स्टेशनला जाऊन काय करायचं? आणखी बाकीचे गणपती कधी बघायचे? आता एवढे गणपती बघायला किती वेळ लागेल? आणि प्रत्येक ठिकाणी असे रस्ते जर बंद केले आम्ही जाणार कसे गणपती बघायला? शेवटी मॅडमने सोडलं आम्हाला समोरच्या गल्लीतून. व्हीआयपीच्या गाड्या आलेल्या आहेत. तिथं सगळे व्हीआयपी आलेले आहेत. म्हणजे जे आता पब्लिक सगळी सुटलेली आहे. बघा किती गर्दी आहे. रस्ता आहे ना आतापर्यंत बंद केला होता पब्लिकसाठी.
आता पब्लिक साठी मोकळा केलेला सोडला हा पब्लिक साठी बघू शकता. परत हे पब्लिक साठी मोकळा सोडलेला. आता हे पब्लिक निघाली आहे जायला. बघू शकता मित्रांनो एका दमानं सगळी पब्लिक एका दमान निघाली आहे. मित्रांनो माझ्या समोर बघा किती सुंदर गणपतीची मूर्ती आहे. फुलाच्या वरती गणपती बाप्पा किती सुंदर आणि किती मनमोहक दृश्य दिसतंय. सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा तिथे. एकदम छान डेकोरेशन केलेलं आहे. एकदम खूप छान डेकोरेशन केलेलं. हे बघा मित्रांनो मी 20 रुपयाची पास घेतलेली आहे. मित्रांनो तेजूबाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याची मी पास घेतलेली आहे. आता पाशीमुळे काय होतं मित्रांनो एकापेक्षा जास्त गणपती बघू शकता आणि पाशीमुळे तुम्हाला डायरेक्ट जायला मिळणार आहे. लालबागचा राजा लालबाग तेजूबाया याची पास घेतलेली आहे आणि आता मी डायरेक्ट दर्शन करणार आहे. पुढे आतमध्ये त्या गणपतीच्या दर्शनाला जाणार आहे. डायरेक्ट जाणार आहे. तेजूबाया गणपती लालबाग ट्रस्ट सार्वजनिक ट्रस्टचा गणपती आहे हा मित्रांनो. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही माझ्या पुढे गणेश गल्ली लालबाग मुंबईचा राजा हे मंडळ आहे. ते मी आता इथल्या गणपतीच्या दर्शनाला जाणार आहे. आतमध्ये कशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे आणि कशा प्रकारची मूर्ती आहे हे मी तुम्हाला आतमध्ये दाखवणार आहे. हे बघा मित्रांनो मुंबईचा राजा लालबाग गणेश गल्ली हा गणपती. बघा मित्रांनो डेकोरेशन सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे. मित्रांनो मी मुंबईचा राजा गणपतीच्या दर्शनाची पास घेतली आहे आणि या समोर आहे ना समोर हे लाईन आहे पाशीची लाईन आहे. मी या लाईनीमधून आता जाणार आहे. इथे समोर लाईन आहे आणि मी पास घेतलेला पाशीमध्ये ना डायरेक्ट दर्शन करणार आहे. हे बघा मित्रांनो मुंबईच्या राजाच्या गणपतीची किती सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे आणि हे समोर आहे ना नॉर्मल लाईन आहे दर्शनाची. मी पास घेऊन आतमध्ये एंट्री केलेली आहे तर त्यामुळे माझे लवकर आतमध्ये मला एंट्री. खूप लाईन आहे एवढी लंबी लाईन आहे. हे नॉर्मल लाईन आहे. किती सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे. समोर नंदी ठेवलेला आहे आणि हे बघा मंदिर किती सुंदर मंदिर आहे. बघा दिसते ते समोर दिसते ना मित्रांनो ते मंदिर. हा नंदी बघा नंदी हा. आणि हे लाईन अशी चाललेली आहे अशी आतमध्ये. हे बघा मित्रांनो किती सुंदर मूर्ती ठेवलेली आहे नंदी बाबाची. एकदम सुंदर मूर्ती आहे एकदम मंदिराची. हे बघा आणि हे इथे ना पत्रकार पण आलेले आहेत. हे बघा पत्रकार हे समोर माझ्या समोर एक पत्रकार आहेत. वारणा श्रेष्ठ भारतचे पत्रकार आहेत. इथे वारणा टीव्हीचे वारणा टीव्हीचे पत्रकार आहेत. नंदी बाबाजी इथे थांबलेले आहेत. हे बघा मित्रांनो तिकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे मुंबईच्या राजाची. तुम्ही आतमध्ये जाणार आहे दर्शनाला. हे बघा मित्रांनो मुंबईच्या राजाची मूर्ती मुंबईच्या राजा गणपतीची मूर्ती. हे बघा मित्रांनो किती सुंदर अशी मूर्ती आहे. किती सुंदर मूर्ती आहे मुंबईच्या राजाची. मित्रांनो आपले मुंबईच्या राजा गणपतीचे दर्शन झाले आहे. आता मी इथून जाणार आहे खेतवाडीला. खेतवाडीला इथं 66 नंबरची बस भेटते. 66 नंबरची बस पकडून खेतवाडीला जाणार आहे आणि तिथले गणपती एक्सप्लोअर करणार आहे आणि तिथले गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मित्रांनो भेटूया आपण खेतवाडीला.